मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 3 या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 19 सुगी या कवितेचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपण कवितेचे वाचन करून घेऊयात। सुगी। रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे 7 खंडी। वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले। ओली चिंब झाली हरभऱ्याची राने, पानातले पोपट गाऊ लागले गाणे। चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे। थंडी आली पेटवा आपटी, शेका हात गार शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा 4। या कवितेचे कवी आहेत शैला लोहिया। मुलांनो, कवितेचे नाव आहे सुगी। सुगी म्हणजे पिकांचा हंगाम आणि या हंगामामध्ये या दिवसामध्ये खूप सारे पिकांचे उत्पादन निघत असते। म्हणजेच या कवितेत थंडीच्या दिवसात निघणाऱ्या वेगवेगळ्या उत्पादनांचे वर्णन करण्यात आलेले आहे। मुलांनो, या कवितेत दिलेल्या चित्रांचं निरीक्षण तुम्ही करा। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हे संपूर्ण कुटुंब शेकोटी करून बसलेले आहे। म्हणजेच हा जो ऋतू आहे तो हिवाळा ऋतू आहे आणि त्या दिवसामध्ये खूप थंडी पडते, म्हणून यांनी अशी शेकोटी केलेली आहे। आणि या हिवाळ्या ऋतूमध्ये कोणती कोणती उत्पादने निघतात त्याचे वर्णन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। या ठिकाणी कवीने म्हटलं आहे, रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे 7 खंडी। म्हणजे रानात जे बोरीचं झाड आहे त्याला थंडी वाजून आली आहे आणि काट्यातून लगडली बोरे 7 खंडी। मुलांनो, बोरीच्या झाडाला काटे असतात हे तुम्हाला माहीतच असेल आणि त्या काट्यांमधून 7 खंडी बोरे आले आहेत। 7 खंडी, खंडी म्हणजे एक मोजण्याचे साधन आहे। पुढे पहा, वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले। या ठिकाणी कवीने पेरूच्या झाडाचे वर्णन केले आहे। कवी म्हणत आहे, वळणावरचे झाड थर कापू लागले, कारण थंडीचा महिना आहे म्हणून वळणावरचे झाड थर कापू लागले। खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले। खट्टे मिठ्ठे म्हणजे आंबट गोड। पेरू झाडाला लोंबू लागले आहे, पेरूच्या झाडाला लोंबत आहे। अशा पद्धतीने खूप सारे पेरू झाडाला लागले आहेत, लोंबत आहेत। पुढे ओली चिंब झाली हरभऱ्याची राने, पानातले पोपट गाऊ लागले गाणे। या ठिकाणी आता कवीने हरभऱ्याच्या झाडाचं वर्णन केलेले आहे। कवी म्हणत आहे, ओली चिंब झाली हरभऱ्याची राने, म्हणजे हरभऱ्याची झाडांची जी राने आहेत ती सर्व ओलीचिंब झाले आहेत, कारण सकाळच्या वेळी ज्यावेळेस दवबिंदू पडतात आणि त्यामुळे सगळी राने ओलीचिंब झालेली असतात। आणि त्या झाडांमध्ये बसलेले जे पोपट आहेत ते आनंदाने गाणे गात आहे। अशा पद्धतीने सुंदर वर्णन हरभऱ्याच्या रानाचं या ठिकाणी कवीने केलेले आहे। पुढच्या ओळी पाहूयात। चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे। या ठिकाणी आता चिंचेच्या झाडाचं वर्णन केलेलं आहे। या ठिकाणी कवी म्हणत आहेत, चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, म्हणजे काकडून म्हणजे थंडीचा महिना चालू आहे त्यामुळे खूप थंडीने चिंचेला खूप थंडी वाजलेली आहे आणि त्यामुळे चिंचा काकडून वाकड्या झालेल्या आहेत असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। जाळीतून डोकावले गाभुळले आकडे, म्हणजे चिंचा
पिकल्यानंतर जशा गाभुळतात आणि त्याचे वरचं कवर थोडंसं फुटतं आणि त्या आपल्याला पिकलेल्या दिसतात. तर त्याचं वर्णन या ठिकाणी कवयित्रीने जाळीतून डोकावले गाभुळे आकडे असं केलेलं आहे. पुढच्या ओळी पाहूयात. थंडी आली पेटवा आपटी, शेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा 4. या ठिकाणी कवयित्री म्हणत आहे थंडी आली पेटवा आपटी, म्हणजे थंडी आली आहे आणि त्यामुळे आपटी पेटवा म्हणजे शेकोटी पेटवा, आणि शेकोटी पेटवल्यानंतर थंडीने गार पडलेले हात शेका. शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा 4. कवी या ठिकाणी म्हणत आहे की थंडी आल्यामुळे शेकोटी पेटवा, गार पडलेले हात शेकवा आणि शेकता शेकता तोंडात भुईमुगाच्या शेंगा टाका. अशा पद्धतीने सुंदर थंडीचं वर्णन या ठिकाणी कवीने केलेलं आहे. पुढे या ठिकाणी कवितेतील शब्दार्थ दिलेले आहेत ते आपण पाहूयात. सुगी, सुगी म्हणजे पिकांचा हंगाम. लगडणे म्हणजे बहर येणे. खंडी म्हणजे 20, मन म्हणजे एक खंडी. थरकाप उडणे म्हणजे भीतीने अंग थरथर कापणे. खट्टे मिठ्ठे आंबट गोड. काकडणे म्हणजे थंडीने अंग कापणे. डोकावणे म्हणजे वाकून बघणे. गाभळणे म्हणजे पिकण्याच्या अवस्थेत येणे. आपटी म्हणजे शेकोटी. तर मुलांनो, अशा पद्धतीने ही कविता या ठिकाणी संपली आहे. तुम्हाला कविता नक्कीच समजली असेल. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.